बाप या शब्दाला न्याय देऊन कीर्तन संपवतो. पहा, आज या परिवारातील एक श्रेष्ठ व्यक्ती नामदेव लहानू शेलार बरोबर यांना जाऊन 1 वर्ष झाले. या परिवाराचे ते मायेचे पांघरूण होते, आधारवड होते आणि ते आज गेलेले आहेत. सर्वांच्याच चेहऱ्यावर त्यांची गेलेली नाराजी दाखवत आहे. आता पहा, अनेक कीर्तनकारांनी, आता मला एवढं सांगता येणार नाही तुम्ही किती कीर्तन ऐकले, काय झालं, परंतु सगळ्यांनी कुणाविषयी चिंतन मांडलं? आईविषयी. आई माझी मायेचा सागर, आई तुझ्या मूर्तीवाणी, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभविना प्रीती. सर्वजण आईविषयी करतात, परंतु हा बाप काय आपला नाही का? या बापाचं पण सांगितलं पाहिजे ना. पहा, आपल्याला शिवराय दिसतात, शिवरायांच्या मातोश्री दिसतात, जिजामाता, परंतु कधी शहाजीराजांचं कोणी नाव काढलं? आणि शहाजीराजांनीच पहिली लढाईला सुरुवात केली, परंतु त्यांचं नाव काढलं का? बाप मात्र कायम मागच राहिला. अरे, आत्ताचा मुलगा आईला 1 रुपया मागितला तर आई देते लगेच काढून, परंतु बापाला मागितलं तर बाप रागवतो. त्याचं कारण, आईला काय दोन वेळच्या जेवणाची चिंता असते, परंतु बापाला अख्ख्या आयुष्याचं, मुलाचं आयुष्य कसं होईल त्याची सर्वची चिंता कुणाला असते? बापाला असते. पहा, श्रीकृष्ण जे देव होते त्यांची देवकी माता आपल्याला दिसती, परंतु एवढा पाऊस असताना, नदीला पूर आलेला असताना ज्या वासुदेवांनी श्रीकृष्णांना त्या ठिकाणी सोडलं, ते दिसतात का कधी? कुणी नाव काढलंय त्यांचं? अरे, आतापर्यंत आई सुद्धा श्रेष्ठ आहे, वडील सुद्धा श्रेष्ठ आहे, आणि जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. आता सध्या काही लोक कामामध्ये बिझी असल्यामुळे आई बापांकडे बघत सुद्धा नाही. तर माझा एवढा अधिकार नाही तेवढं सांगायचं, परंतु क्षमा मागतो आणि तरी सांगतो. पहा, आत्ताचे लोक काही आई वडिलांकडे बघत सुद्धा नाही. काय पाहिजे हो त्यांना? एखाद्याला असती सवय तंबाखू विड्याची कोणाची, परंतु मग त्याचं एवढं 10-20 रुपयावरून आपण भांडणं करतो, आणि एखाद्या वेळेस ती नकोही असते, फक्त तुमचे गोड असे शब्द त्यांच्या कानावर पडले तरी त्यांचं पोट भरून जातं. अशा आई बापांची जोवर आहेत ना तोपर्यंत सेवा करा. एकदा गेलं की तुम्हाला त्यांची माया कधीच मिळणार नाही. एवढंच सांगतो, आणि आता आपल्याला टाइम देखील झालेला आहे. पहा, जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, असंच माझं सांगण्याचा अर्थ घ्या. या कीर्तनाचं सार ते समजून घ्या.